नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता चौथी, विषय मराठी, यामध्ये आपण पद्य, कविता मना खानदेशनी माटी, मना खानदेशनी माटी या कवितेचा आपण अभ्यास करणार आहोत। कविता क्रमांक 23 आहे। पद्य 23, कविता 23, मना खानदेशनी माटी। कवयित्री आहेत शकुंतला भा पाटील। मना खानदेशनी माटी या कवितेचा अभ्यास करत असताना हे खानदेशी भागातले गीत आहे। खानदेश रिजन, खानदेश भाग हा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे एक भाग म्हणून, खानदेश म्हणून। आता त्याचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये नंदुरबार, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांचा समावेश होतो। आता त्याच्यामध्ये जर आपण आणखी बारीकाईने गेलो तर नंदुरबारमध्ये काय काय येते? नवापूर, शहादा, तळोजा, अक्कलकोवा आणि दहाडगाव। तर धुळेमध्ये साक्री, सिंदखेड, दोंडाईचा आणि सिरपूर या भागांचा समावेश होतो। जळगावमध्ये चोपडा, यावल, रावेर, भुसावळ, मुक्ताईनगर, जामनेर, पाचोरा, चाळीसगाव, पारोळा या भागांचा समावेश हा जळगावमध्ये येतो। आणि अशा पद्धतीने हा सगळा भाग मिळून खानदेश तयार झाले। या खानदेश भागाचं एक खास वैशिष्ट्य आहे। या खानदेशाची एक विशिष्ट अशी बोली भाषा आहे आणि ती आहे अहिराणी भाषा। आता या अहिराणी भाषेच्या संदर्भात कवयित्री शकुंतला भा पाटील यांनी काय सांगितलंय ते आपण अभ्यासणार आहोत। त्या म्हणतात की मना खानदेशनी पाटी, सोनानी थाटी, जागे जागे देखा अहिराणींनी दाटी। मना खानदेशनी माटी, सोनानी मूस, शिवारे शिवारे हिरवागार ऊस। मना खानदेशनी माटी, कच्ची चांदीना तुकडा, केई कमय जाना देखिल्या मुखडा। मना खानदेशनी माटी, दोन्ही सारखी मऊ, पिकस सालो साल, सायमाय गहू। मना खानदेशनी माटी, माटी भागवान, सदा तिना जीवर, नाही कसा निवान। असं कवयित्री शकुंतला भा पाटील यांनी या आपल्या खानदेशी अहिराणी भाषेमध्ये हे गीत लिहिलेलं आहे। या गीतामध्ये या खानदेशातलं एक वेगळेपण त्यांनी दाखवून दिलेलं आहे की त्या म्हणतात की या ठिकाणची माती ही सोन्यासारखी आहे, कारण अहिराणी एवढी त्यामध्ये भिनलेली आहे विचारायलाच नको। इथलं शिवार सुद्धा हिरवगार आहे। इथली केळीची ज्या बागा आहेत ती कशा दिसत आहेत त्याचंही त्यांनी वर्णन केलेलं आहे। आणि इथे जी माती आहे ती लोण्यासारखी मऊ अशा प्रकारची माती आहे। त्या मातीमध्ये गहू पिकतोय। त्याबरोबर ही जी माती आहे ही भाग्यवान आहे। या मातीमध्ये गरीब श्रीमंत असं सगळ्यांना सामावून घेतलेले असं कवयित्री म्हणतात। एकंदरीत मना खानदेशनी माटी या कवितेचा विचार करत असताना मना खानदेशनी माटी हे खानदेशातील एक गौरव गीत आहे। या गीतामध्ये खानदेश भागाचं वर्णन केलेलं आहे, जसं मी आता सांगितले तसं। काय विशेष आहे त्यामध्ये? त्या ठिकाणी खानदेशाचा शेती हा एक मुख्य कणा आहे आणि त्या शेतीचं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे की त्यामुळे त्या ठिकाणची जी बोली भाषा आहे ती अहिराणी आहे। आणि त्याच भाषेमध्ये कवयित्री शकुंतला पाटील यांनी या ठिकाणचे काही क्षण टिपलेले आहेत। अगदी अतिशय छान अशी ही कविता आहे, हे गीत आहे।
खरं म्हणजे त्याला गौरवगीत म्हटलं गेलेलं आहे खानदेशातलं. त्याचबरोबर आपण या कवितेचा थोडासा अर्थसुद्धा पाहणार आहोत. जसं मना खानदेसनी माटी सोनानी थाटी जागे जागे देखा अहिराणींनी दाटी. या कडव्याचा जर आपण अर्थ पाहिला प्रत्यक्षात तर माझी ही खानदेशातील माती जसे काही ते एक सोन्याचे ताट आहे. येथे जागोजागी ठिकठिकाणी अहिराणी बोलीभाषा दाटलेली आहे आणि अहिराणी बोली भाषेत खच्चून भरलेलं ताट म्हणजेच माझी ही खानदेश भूमीच होय. तर अशा पद्धतीने या कवयित्रीने आपली ही जी खानदेशातली जी माती आहे त्या मातीचं वर्णन एक सोन्याचं ताटासारखं केलेलं आहे आणि त्या प्रत्येक ठिकाणी अहिराणी ही बोली भाषा अगदी खच्चून भरलेली दाटून भरलेली ताटामध्ये अशा प्रकारची भूमिका त्यांची आहे. म्हणून त्या म्हणतात की मना खानदेसनी माटी सोनानी थाटी जागे जागे देखात अहिराणींनी दाटी. आता आणखी पुढे काय म्हणतात त्या, मना खानदेसनी माटी सोनानी मूस शिवारे शिवारे हिरवागार ऊस. याचाच अर्थ काय झाला, माझी खानदेशी माती ही सोन्याची मूस आहे. तेथील प्रत्येक शेतामधून हिरवागार ऊस डोलताना दिसतो आहे. आता सोनानी मूस याचा अर्थ सोन्याची भट्टी आणि भट्टीमधून जसे सोनं निघतं त्याचप्रमाणे शेतमळ्यामधूनही हिरवागार तुरे आलेला ऊस हा पिकतो आहे असं कवयित्री म्हणतात. म्हणजे एकंदरीत या ऊसाची जी महती आहे ती सोन्यासारखी केलेली आहे आणि म्हणूनच मना खानदेसनी माटी सोनानी मूस शिवारे शिवारे हिरवागार ऊस असं कवयित्री या ठिकाणी म्हणतात. पुढे म्हणतात, मना खानदेसनी माटी कच्ची चांदीना तुकडा केई कमयजाना देखिल्या मुखडा. म्हणजे इथे आणखी त्या पुढे म्हणतात की माझी खानदेशी माती आहे ही एक खरोखरच सोन्याचा खरोखर चांदीचा तुकडा आहे. कारण या मातीमध्ये केळीच्या मोठ्या मोठ्या बागा आहेत. शिवाय कमळासारखे प्रसन्न चेहरे या मातीत घडले असून ते गुण्यागोविंदाने नांदत आहेत असंही एकंदरीत कवीने या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजेच जसं म्हणतात की की मना खानदेसनी माटी कच्ची चांदीना तुकडा केई कमयजना देखिल्या मुखडा. मना खानदेसनी माटी कच्ची चांदीना तुकडा केई कमयजाना देखिल्या मुखडा असं कवयित्रीने या ठिकाणी सांगितलेलं आहे की माझी खानदेशी माती ही खरोखरच एक चांदीचा तुकडा आहे असं त्या म्हणतात. मना खानदेसनी माटी लोणी सारखी मऊ पिकस सालो साल सायमाय गहू. इथे काय म्हणतात आणखी की माझी खानदेशी माती ही लोण्यासारखी मऊ आहे, मुलायम आहे. या मातीत गेली कित्येक वर्षापासून साईसारखा गहू पिकतो आहे. सायमाय म्हणजे सायमाय नावाचा गहू. आणि हे गव्हाचं पीक त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर होतं असं कवी म्हणतात की मना खानदेसनी माटी लोणी सारखी मऊ पिकस सालो साल सायमाय गहू. म्हणजे या ठिकाणी या शेतीचं गव्हाचं वर्णन एकदम असं केलेलं आहे की गेली कित्येक वर्षापासून इथे साईसारखा गहू होतोय आणि ही माती लोण्यासारखी मऊ मऊ मुलायम आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणखी पुढे म्हणतात की मना खानदेसनी माटी माटी भागवान सदा तिना जीवर नाही कसानी वान. ही माझी खानदेशी माती ही खूप भाग्यवंत आहे. तिच्या जीवावर नेहमी सगळे गरीब श्रीमंत पोचले जातात. ती कसली कमतरता भासू देत नाही असं इथे कवयित्री असं म्हणतात की ही माझी माती आहे, माझी जी माती आहे खानदेशी माती ही खरोखरच खूप भाग्यवंत आहे. कारण या ठिकाणी गरीब श्रीमंत असा भेदभाव केला जात नाही. त्या मातीमध्ये सगळेजण पोचले जातात आणि तीच माती कशाचीही उणीव भासू देत नाही, कमतरता भासू देत नाही असं त्या पुन्हा पुन्हा सांगतायत. मना खानदेसनी माटी माटी भागवान सदा तिना जीवर
नाही कसानी वान. आता या कवितेमध्ये काही शब्द नवीन आलेले आहेत, जसं मना माझ्या, सोनानी थाटी सोन्याचे ताट, देखा पहा माटी माती, मूस भट्टी साचा, केळी म्हणजे केळी, कमयजाना म्हणजे कमळासारखे, मुखडा म्हणजे चेहरा तोंड, लोणी म्हणजे लोणी, पिकस पिकते, सालोसाल वर्षानुवर्षे कित्येक वर्षापासून, भागवान भाग्यवान, जीवर जीवावर, कसानी कशाचीही, वान उणीव देखिल्या पाहिले. अशा प्रकारचे हे शब्द, हे अहिराणी भाषेतले शब्द इथे आले, नवीन काही शब्द आहेत हे. त्याचबरोबर इथे काही प्रश्न दिलेले आहेत. तसं एका वाक्यात उत्तरे लिहा. खानदेशी मातीचा थाट कोणासारखा आहे? सोन्यासारखा. या खानदेशी मातीचा थाट हा सोन्यासारखा आहे. पुढचा प्रश्न आहे, सोन आणि मूस खानदेशी शिवारास का म्हटले आहे? कारण उत्तर काय, तेथील शेतीत मोठ्या प्रमाणात ऊस पिकतो आहे. खानदेशी मातीला कशाची उपमा दिली आहे? खानदेशी मातीला लोण्याची उपमा दिलेली आहे. भाग्यवान कोणास म्हटले आहे? खानदेशी मातीला भाग्यवान असं म्हटले गेलेलं आहे. कवितेच्या कडव्यात यमक जोडणारे काही शब्द इथे शोधायचे. माटी थाटी, मूस ऊस, तुकडा मुखडा, मऊ गहू, भागवान वान, असे काही नवीन शब्द इथे आलेले आहेत. आता इथे काही कडवी पूर्ण करण्यासाठी दिलेले आहेत. मना टिंबटिंब माटी, मना खानदेशी माटी, सोनानी थाटी, जागे जागे असं टिंबटिंब, म्हणजे ही जी कडवी दिली आहे ती तुम्हाला पूर्ण करायला दिलेली आहेत. टिंबटिंब दाटी. आणखी पुढचं कडवं दिलं आहे, मना खानदेसनी टिंबटिंब, टिंबटिंब चांदीना तुकडा, केई टिंबटिंब, टिंबटिंब मुखडा. ही कडवी तुम्ही पूर्ण करायची आहेत. आणखी काही शब्द आहेत, जसे भाग्य प्लस वान, जसं काही शब्द तयार झाला भाग्यवान, त्याप्रमाणे काही शब्द दिलेले ते बघायचे आपण. धन प्लस वान म्हणजे काय होईल? धनवान. गुण, गुण प्लस वान म्हणजे गुणवान. गाडी प्लस वान म्हणजे गाडीवान. बल प्लस वान म्हणजे बलवान. असे इयत्ता चौथी, विषय बालभारती मराठी या पाठ्यपुस्तकात कविता क्रमांक आहे 23. कवितेचं नाव आहे मना खानदेसनी माटी. मना खानदेसनी माटी. कवयित्री आहेत शकुंतला भा पाटील. प्रथम आपण या कवितेचं वाचन करणार आहोत आणि त्यानंतर या कवितेचं गायन करणार आहोत. मना खानदेसनी माटी, मना खानदेसनी माटी, सोनानी थाटी, मना खानदेसनी माटी, माटी सोनानी थाटी, जागे जागे देखा अहिराणीनी दाटी, जागे जागे देखा अहिराणीनी दाटी. मना खानदेसनी माटी, माटी सोनानीनी मुस, मना खानदेसनी माटी, माटी सोनानीनी मुस, शिवारे शिवारे हिरवागार उस, शिवारे शिवारे हिरवागार उस. मना खानदेसनी माटी, माटी कच्ची चांदीना तुकडा, मना खानदेसनी माटी, माटी कच्ची चांदीना तुकडा, केई कम यजाना देखी देखिल्या मुखडा, केई कम यजाना देखी देखिल्या मुखडा. मना खानदेसनी माटी, माटी लोणी सारखी मऊ, मना खानदेसनी माटी, माटी लोणी सारखी मऊ, पिकस सालो साल सायमाय गहू, पिकस सालो साल सायमाय गहू. मना खानदेसनी माटी, माटी माटी भागवान, मना खानदेसनी माटी, माटी माटी भागवान, सदा तिना जीवर नाही कसानी वान, सदा तिना जीवर नाही कसानी वान. आता या कवितेचा आपण
गायन करणार आहोत. तर चला गाऊया. मना खानदेशनी माटी, मना खानदेशनी माटी, मना खानदेशनी माटी माटी सोनानी थाटी ग, मना खानदेशनी माटी माटी सोनानी थाटी ग, जागे जागे देखा अहिराणी निदाटी ग, जागे जागे देखा अहिराणी निदाटी ग, मना खानदेशनी माटी माटी सोनानी मूस ग, मना खानदेशनी माटी माटी सोनानी मूस ग, शिवारे शिवारे हिरवा गारत ऊस ग, शिवारे शिवारे हिरवा गारत ऊस ग, मना खानदेशनी माटी माटी कच्ची चांदीना तुकडा, मना खानदेशनी माटी माटी कच्ची चांदीना तुकडा, केई कमयजना देखी देखिल्या मुखडा, केई कमयजना देखी देखिल्या मुखडा, मना खानदेशनी माटी लोणी सारखी मऊ, मना खानदेशनी माटी माटी लोणी सारखी मऊ, पीक ससालो साल साय माय गहू, पीक ससालो साल साय माय गहू, मना खानदेशनी माटी 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 भागवान, मना खानदेशनी माटी 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 भागवान, सदा सदा तिना जीवर नई कसा निवान ग. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.